तुम्ही बघताय TV9 मराठी बुलेटिनमध्ये स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। घाटकोपरनंतर वादाची पांढरी पट्टी आता दादरमध्ये आली आहे। संदीप देशपांडेंच्या जनसंपर्क कार्यालय परिसरामध्ये पांढरी पट्टी मारण्यात आली होती। जैन धर्मगुरूंना चालण्यासाठी ही पांढरी पट्टी आखल्याचा दावा करण्यात आला, तर मनसेच्या इशाऱ्यानंतर मुंबई महानगरपालिकेने पांढरी पट्टी हटवली आहे। घाटकोपरनंतर दादरमध्ये पांढरी पट्टी आखण्यात आलेली होती, मात्र यावरती मनसेनं आक्षेप घेतला। कुणाच्या परवानगीनं या पांढऱ्या पट्ट्या आखल्या असा सवाल निर्माण झाल्यानंतर जैन धर्मगुरू आणि मनसेचे काही कार्यकर्ते त्यासोबत स्थानिक यांच्यामध्ये वाद देखील झाला आणि आता मुंबई महानगरपालिकेनं या पांढऱ्या पट्ट्या हटवण्याचं काम सध्या सुरू केलंय। मनसेच्या आक्षेपानंतर संदीप देशपांडे यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरातच ही पांढरी पट्टी आखण्यात आलेली होती, मात्र मनसेनं यावरती सवाल केला। कोणाच्या परवानगीनं या पांढऱ्या पट्ट्या आखल्यात, हा सांस्कृतिक दहशतवाद असा आरोप मनसेनं केला। तर पांढरी पट्टीच्या वादानंतर पोलीस घटनास्थळी आलेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ही पांढरी पट्टी हटवण्याचं काम सुरू झालंय। तर आजही या पांढऱ्या पट्ट्या रस्त्यावरती मारण्यात आलेल्या होत्या, मात्र मनसेच्या आक्षेपानंतर महानगरपालिकेकडून त्या हटवण्यात आल्या। खाली ठेवा, खाली ठेवा द्या। बोला काय? एक जण बोला। रस्त्यावर ते आता पाणी फेकायला आले, महापालिकेच्या रस्त्यावर पाणी फेकायला चालतं का असं विचारायचं। तमाशा तुम्ही चालू केलाय आणि आम्हाला आवाज उठवायला पब्लिक लोकांना तुम्ही हो बाय, आवाज खाली, आवाज खाली, तुम्ही आवाज खाली, एवढा काय आवाज खाली, अरे भाई नको आवाज खाली, आवाज खाली, आवाज खाली। अरे तो साहेब एक मिनिट यहाँ साहेब तुझ्या धर्माचा सॉरी बाबा ये नको महाराष्ट्रामध्ये धर्माचं नाटक नाही चालणार। मराठी माणसाचं राज्य आहे। हो ताई चला। आवाज खाली करा बोलतात, आवाज खाली करा, आवाज नाही करायचा बोलतात, तमाशा नाही करायचा, तमाशा नाही करायचा इथे बोलतात, आवाज खाली करा बोलतो, मला बोलतो आवाज खाली करायचा हात दाखवून। चुकीचं आहे ना हे? हा, तुम्ही धर्मगुरू तुमच्या धर्मात हे शिकवतात का महिलांशी असं वागायला आणि बोलायला? हा, तुमच्या आतमध्ये बाथरूम नाहीये, तुम्ही टॉयलेटचं पाणी, कपडे वॉश केलेलं पाणी रस्त्यावर टाकता, तुमच्या घरात टॉयलेट नाहीये, मग उद्या बोलाल की आम्हाला आमच्या धर्मामध्ये अलाव नाहीये संडास बाथरूम मध्ये संडास करायला, मग रस्त्यावर येऊन कराल का? हा, हे चुकीचं आहे तुमचं। तुमच्या धर्मामध्ये जे सांगितलंय ते तुमच्या जैन मंदिरच्या आतमध्ये, रस्त्यावर नाही पाहिजे। खूप या लोकांची दादागिरी चालू झाली आता आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आता तो मला असं हात करतो म्हणजे ह्यांची दादागिरी कुठपर्यंत वाढली आहे ती बघा। म्हणजे हे धर्माचाच वाद आहे ना तुमचा। ये जो एरिया है ना वो जैन हमारा मतलब जैन धर्म जैन समाज का है और ये जो पानी है उसमें फेस आपको दिख रहा है, तो वो फेस हम यहाँ पे डाल रहे हैं। लेकिन ये जो लोग हैं वो कह रहे कि यूरिन डालते हैं। जिसने बोला उनको लेके आओ, हम उनको दिखा सकते हैं कि ये है वो जो लोग हैं वो कह रहे हैं अभी। हाँ तो ठीक है, हमारे ट्रस्टी लोग भी अंदर होते हैं तो हम उनको पूछ ले, उनको आप पूछ सकते हो कि हम क्या डालते हैं। ऐसे नहीं, हम भी समाज के साथ ही रहने वाले लोग हैं तो हमको भी पता है कि क्या डाले क्या नहीं डाले। तो ये जो मेंटालिटी है वो निकालने की बहुत ज्यादा जरूरत है। कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही। मुळात असं आहे की पांढऱ्या पट्ट्या आम्ही अगोदर 2 वर्ष मारल्या म्हणजे त्या बरोबर आहेत, असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आम्हाला दूर करावा लागेल। मी आधी 2 खून केलेत, मग अजून एक खून केलं तर काय बिघडलं, अशा प्रकारचा त्याचा युक्तिवाद झाला। तो हे असल्या गोष्टी खपवून घेणार नाही, असला सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेणार नाही। तुम्ही मलमूत्र आणून रस्त्यावर टाकणार का आमचा धर्म सांगतो म्हणून, हे असले धंदे आम्ही खपवून घेणार नाही। आमचं महानगरपालिकेला सांगणं आहे की तुम्ही तक्रार दाखल करा पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना सांगणं आहे तुम्ही गुन्हा दाखल करा। तर याच मुद्द्यावरती किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली। आम्ही सगळे गुण्यागोविंदानं राहतो, यामागे कोण आहे, या सगळ्यामागे कोण ऊत आणतंय असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केलाय। की हा वाद नेमका घालतोय कोण, तर आदर भाषी यांना असा ऊत काय आलाय। इतके वर्ष तुम्ही मुंबईत राहिलात
का भांडणं होत आहे तिथे? आम्ही गुण्यागोविंदाने राहतोय. कोण याच्या मागे? कोण हा ऊत आणतोय? चांगलं नाही ना. तरुण पोरं ह्याच्यात उतरायला लागली आणि त्यांच्या FIR झाले. त्यांच्या पुढच्या आयुष्याचं काय? तुम्हाला काय अडाणी नाही, अडाणी पिढी घडवायची आहे की काय?